नमस्कार, मी आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. सध्या IPL 2026चा थरार सुरू असतानाच भारतीय महिला T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झालेली आहे. नेमक्या कोणकोणत्या महिलांची या टीममध्ये निवड झालेली आहे, भारतीय संघाचा स्क्वॉड नेमका कसा आहे याची इत्यंभूत माहिती देणारा आजचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेला आहे. चॅनलला नवीन आल्यानंतर तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच क्रिकेट संदर्भात महत्त्वाचे अपडेट, खेळाडूंनी केलेले विक्रम, महिला क्रिकेट संघाच्या बद्दल महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. सध्या IPLचे थरार म्हणजे मुकाबले चालू आहेत. IPLची स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असतानाच आता T20 विश्वचषकाचा महिला संघाचा थरार देखील क्रीडाप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. 12 जूनपासून इंग्लंड आणि वेल्स येथे T20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. भारतीय संघाचा अ गटामध्ये समावेश केलेला आहे. तर नेमकी भारतीय टीम कशी आहे, भारताची संघाची महिला कर्णधार कोण आहे हे आपण आता जाणून घेऊयात. महिला T20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची निवड झालेली आहे. हरमनप्रीत कौर ही कर्णधार असणार आहे, तर स्मृती मानधना ही उपकर्णधार असणार आहे. शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष विकेट कीपर, श्रीचरणी यास्तिका पाटिया दुसरी विकेट कीपर, नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौंड, श्रेयंका पाटील आणि राधा यादव असा 15 महिला संघा अशा एकूण 15 खेळाडूंचा संघ हा भारतीय महिला T20 विश्वचषकासाठी इंग्लंड येथे रवाना होणार आहे. एकूण 15 महिला या संघामध्ये असणार आहे. त्यांची कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौर हिची निवड झालेली आहे, तर उपकर्णधार म्हणून मराठमोळी खेळाडू स्मृती मानधना हिची निवड झालेली आहे. संघामध्ये 2 विकेट कीपर असणार आहे, एक रिचा घोष आणि यास्तिका पाटिया. अशा प्रकारे एकूण 15 सदस्यांचा संघ हा इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या 12 जून 2026 पासून या T20 विश्वचषकाचा थरार आपल्याला अनुभवास मिळणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचा अ गटात समावेश केलेला आहे. भारतीय संघासोबतच या गटामध्ये नेदरलँड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया यासारख्या अतिउच्च खेळणाऱ्या संघाचा म्हणजे खूप चांगल्या खेळणाऱ्या संघांचा समावेश अ गटात केलेला आहे. तरी तुम्ही क्रिकेटचे फॅन असाल तर T20 महिला विश्वचषक स्पर्धा पाहायला विसरू नका. लवकरात लवकर आपण त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट देखत आहोत. चॅनलला नवीन असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.